सुद्धा कामं आहेत लंडन मध्ये. पण अजून थोडे दिवस राहिला असता तिथे. तर तुझ्या राजवाड्यांना सुद्धा मी घेऊन गेले असते लंडनला. चाललं असतं. गंमत करते मी. खरं तर तुला आनंद झालाय ना मी इथून जाते त्याचा. अहो नाही नाही, असं नाहीये. आनंद वगैरे झालाय असं खरंच नाहीये. इट्स ओकेच आनंदी. आता मी जाते इथून, सो आपण एकमेकींशी ऑनेस्टली बोललो तर काहीच हरकत नाही. आणि खरं सांगू का, तू अजिबात चुकीची नाहीयेस. तू करेक्ट आहेस. मी तुला अजिबात ब्लेम करणार नाही. मला कळलं नाही, पण म्हणजे कशाबद्दल बोलताय? कशाच्याही बद्दल. इनफॅक्ट आय एम सॉरी. सॅम बरोबर मी जशी वागत होते, मला असं नंतर वाटलं की थोडीशी लाईन क्रॉस केली ना मी. अगं पण आमची मैत्रीच अशी होती आणि मी अशीच आहे. माझा स्वभावच असा आहे. मी फार विचार करत नाही. जे मनात येतं ना ते करून टाकते. जास्त ओव्हर थिंकिंग करायचं नसतं. लाईफ इज शॉर्ट. डोक्याला शॉर्ट नाही द्यायचा, हो की नाही? पण त्यामुळे समोरचा माणूस दुखावला जातो हे मला नंतर कळतं. आणि तुझ्या बाबतीतही तेच घडलं ना. सो आय एम रिअली सॉरी. इट्स ओके, तुम्ही माफी नका मागू, समजू शकते. लगेच समजून पण घेतलंस. जरा भांडलो असतो ना आपण. कशी टिपिकल आहेस ग तू. मला एक गोष्ट कळत नाही, टिपिकल या शब्दाला आपण एवढं टिपिकल का समजतो? त्यात वाईट काय आहे? म्हणजे मी आहे अशीच आणि हो, मला आवडतं 4 चौघांसारखं सामान्य असायला, टिपिकल असायला. आणि मुळात खरं सांगू का, आपल्याला उगाच वाटत असतं आपण फार वेगळे आहोत वगैरे, पण तसं नसतं. हो, इथून तिथून आपल्या भावना सगळ्यांच्या सारख्याच असतात. मग आपण प्रत्येक वेळी काहीतरी आपण इतरांपेक्षा फार वेगळे आहोत असं समजण्याचा अट्टाहास का ठेवायचा? मे बी. पण हा, सॅम ना खूपच तुझ्यासारखा वागायला आणि बोलायला लागलाय. हा म्हणजे आय एम शॉक्ड. तू खूप इन्फ्लुएन्स केलंस त्याला. नाही नाही, अँड इट्स अ फॅक्ट. खरंच कदाचित हे तुला किंवा त्याला सुद्धा माहित नसेल. खूप लकी आहेस तू. विचार का? कारण सॅम तुला खूप इम्पॉर्टंट मानतो. सॅम सारखा मित्र किंवा नवरा मिळणं ना म्हणजे जॅकपॉट आहे, जॅकपॉट. सो एकेकाळी मला लागला होता, पण मीच त्याला सोडून गेले. मला ना असं मोकळं जगायला आवडतं. मी नसते राहू शकले त्याच्या अशा कमिटेड आयुष्यात.